नेते, आमचे शिवसेनाचे पक्षप्रमुख, मुख्य नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राचे लोकप्रिय खासदार, आमचे पक्षाचे युवा खासदार, युवा नेते महाराष्ट्राचे श्रीकांत शिंदे साहेब, आज जे पद्धतीत महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेब जे पद्धतीत काम करत आहे, अनेक खासदार, अनेक आमदार, अनेक खासदार शिवसेनामध्ये प्रवेश करत आहे। याचा मुख्य कारण एक आहे, एकनाथ शिंदे साहेबाचा जे विकास आहे, एकनाथ शिंदे साहेबाची जे काम करायची पद्धत आहे, एकनाथ शिंदे साहेब छत्रपती शिवाजी महाराज सारखा 18 पकड जातीला घेऊन महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण करायचं काम एकनाथ शिंदे साहेब करत आहे। तेच पद्धतीत अनेक लोक एकनाथ शिंदे साहेबावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करत आहे। आज उबाटा, शिल्लक सेना, उबाटा भी म्हणणार नाही, शिल्लक सेनाचे जे खासदार आहे संजय राऊत साहेब, तेच आम्हाला पूर्ण शिवसेना शिल्लक सेना खाली करून देत आहे। रोज त्यांचे वागण्यामुळं, त्यांचे बोलण्यामुळं शिवसेनामध्ये, शिल्लक सेनामध्ये कोणी राहणार नाही। आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते, आमचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब वर विश्वास देऊन अनेक खासदार, अनेक आमदार, अनेक नगरसेवक, अनेक चांगले पदाधिकारी रोज शिवसेनामध्ये प्रवेश करत आहे। याचा मुख्य कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये विकास जे पद्धतीत एकनाथ शिंदे साहेब करत आहे, त्याच्यामुळे शिवसेनावर विश्वास आहे। एकनाथ शिंदे साहेबावर, श्रीकांत शिंदे साहेबावर लोकांना विश्वास आहे। तेच विश्वासाच्या जोरावर 6 खासदार तो आलेले, अनेक आमदार अजून शिल्लक सेनेचे लवकरच शिवसेनामध्ये प्रवेश करणार आहे आणि अनेक नेते प्रवेश करणार आहे। हे जे शिल्लक सेना आहे 6 महिन्याच्या नंतर हे पक्ष भी राहते की नाही मला असं वाटत आहे। कामून यांची परिस्थिती इतकी बेकार आहे की रोज याचे लोक जात आहे। त्याच्यामुळं आज जे पद्धतीत शिवसैनिकनं आणि परभणी जिल्ह्याच्या लोकांना, आमचे डैशिंग खासदार परभणी जिल्ह्याचे आणि अनुभवी खासदार बंडू बॉस आणि शिवसेनामध्ये प्रवेश झाले। खरं तर ते शिवसैनिकचे प्रवेश काय झाला नाही, हाडा मोर्शीचे शिवसैनिक एक बंडू बॉस आहे, ते काय दुसऱ्या घरात गेले नाही, ते शिवसेनाचे नेते। अनेक वर्षापासून शिवसेना वाढण्याचं काम बंडू बॉसनं केलेलं आहे आणि जे पद्धतीत परभणी जिल्ह्याचा विकास रखडला होता, आज हे विकास आम्हाला माहिती आहे, आमचे नेते बंडू बॉसच्या माध्यमातून परभणीचा विकास पूर्ण होईल। आणि जे पद्धतीत खासदार साहेबाचा अनुभव आहे, 3 टर्मचा खासदारकीचा, 2 टर्मचा आमदारकीचा, एक शिवसेनाला बी मोठी ताकद बंडू बॉसच्या माध्यमातून परभणीत भेटणार आहे। त्याच्यामुळं आज दूध अभिषेक करून शिवसेनाचे नगराध्यक्ष असू द्या, उपाध्यक्ष, सर्व नगरसेवक, आमचे सर्व कार्यकर्ते, ते अनेक नगराध्यक्ष, नगरसेवक, उपाध्यक्ष, आमचे सगळे पदाधिकारी शिवसैनिक, त्यांनी जल्लोषानं बंडू बॉसचा पाथरी विधानसभामध्ये आणि परभणी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणीवर बॅनर, फ्लॅक्स लावून, पेढे वाटून, दूध अभिषेक करून बंडू बॉसचं स्वागत केलेलं आहे। कामून सगळ्याला माहिती आहे वरी महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबाचा विकास आणि खाली परभणी जिल्ह्यामध्ये बंडू बॉसचा विकास। त्याच्यामुळं परभणी जिल्ह्यामध्ये अनेक वर्षाचा रखडलेला जे विकास होता, आमचे लोकप्रिय खासदार, त्यांच्या माध्यमातून ते विकास पूर्ण होईल आणि एक मोठी ताकद आमच्या शिवसेनेला बी भेटन। आज पूर्ण शिवसैनिक मध्ये जल्लोष वातावरण आहे, चांगला वातावरण आहे आणि शिवसेनाचे प्रत्येक कार्यकर्त्याला मध्ये बळ भेटलेला आहे। कमी अनुभवी नेता बंडू बॉस सारखा शिवसेनेमध्ये आलेले निर्णय घेतलेला आहे। त्याच्यामुळं सर्व शिवसैनिक तर्फे परभणी जिल्ह्याच्या वतीनं, मी जिल्हा प्रमुखच्या वतीनं, आमचे नगराध्यक्ष, नगरसेवक, उपाध्यक्ष, सर्व आमचे जिल्हा परिषद सदस्य, सभापती, आमचे मार्केटचे संचालक असू द्या, आमचे जिल्हा युवक प्रमुख, महिला जिल्हा आघाडी, सगळ्याच्या वतीनं परभणी जिल्ह्याच्या शिवसेनेच्या वतीनं आम्ही बंडू बॉसचं स्वागत करत आहे। आणि हे शिल्लक सेना जे आज पद्धतीत जे बडबड करत आहे खासदार, त्यामुळं तेच पूर्ण शिल्लक सेना खाली करणार आहे। त्याच्यामुळं आम्ही आज बंडू जाधव खासदार साहेबाचा जल्लोषपणानं स्वागत केलेलं आहे आणि जेव्हा बी ते परभणीत येतील मोठे ठाटा वाटात आम्ही त्यांचं स्वागत करू आणि 100% परभणी जिल्ह्याला एक विकासाचा मॉडेल तयार करायचं काम बंडू जाधव खासदार साहेब करतील हे आम्हाला वाटते आणि शिवसेनेला बी बळ देतील। इतका बोलतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।